नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत न्यूज रिपोर्ट कशा पद्धतीने लिहायचं. खरं तर 10th स्टँडर्डमध्ये इंग्लिशच्या रायटिंग स्किलमध्ये न्यूज रिपोर्ट 5 मार्क्ससाठी विचारलं जातं. मग आता याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिला जातो. फॉर एक्झाम्पल, राईट अ रिपोर्ट फॉर न्यूजपेपर डिस्क्रायबिंग अ ट्रॅफिक जॅम इन विच यू अलॉंग विथ मेनी वर ट्रॅप्ड फॉर मेनी आवर्स. सो तुम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकला होता आणि त्यानुसार तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे. आता ट्रॅफिक जॅमसाठी काय रिपोर्ट बनवू शकेल, तर फॉर एक्झाम्पल ते ट्रॅफिक जॅम कुठे घडलं होतं, त्याचं प्लेस काय आहे, डेट काय आहे आणि त्याच्यामुळे एक तर कशामुळे घडलं होतं हे पण तुम्ही डिस्क्राईब करू शकता, की मे बी पुढे काहीतरी झालं असेल त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम होतं. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला न्यूज रिपोर्टमध्ये लिहायच्या आहेत. सो वी हॅव टू स्टार्ट विथ द हेडलाईन. आता हेडलाईन तुम्हाला काय कसं लिहायचं असतं, तर 3 to 4 वर्ड्समध्ये तुम्हाला हेडलाईन लिहायचं असतं. सो आता इथे हेडलाईन दिली आहे बघा, ट्रॅफिक जॅमवाली. अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला हेडलाईन लिहायची असेल तेव्हा ती ब्लॉक लेटर्समध्ये कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं ट्राय करायचं आहे. 3 to 4 वर्ड्समध्ये सफिशियंट आहे. ठीक आहे. आता ही जी न्यूज आहे ती कोणी दिली आहे, तर त्यासाठी आपण इथे लिहितो आहे बाय अ स्टाफ रिपोर्टर. हे पण तुम्हाला लिहायचं आहे. जेव्हा आपण न्यूज लिहितो तेव्हा ती कुठे घडली आणि कधी घडली हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. सो कुठे घडली आहे, तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मुंबईवरती घडलेली आहे आणि डेट काय आहे, 24th ऑगस्ट. ठीक आहे. आता ही न्यूज 24th ऑगस्टला येते, म्हणजे घटना किंवा हा जो इन्सिडेंट्स आहे हा कधी घडला असणार आहे, प्रिव्हियस डेला म्हणजे 23rd घडला असणार आहे. कारण न्यूज घडल्यानंतर येते ना छापून, सो त्याच्यामुळे 23rd न्यूज घडली असणार आहे, म्हणजे इन्सिडेंट घडलं असणार आहे आणि त्याची न्यूज 24th बनते. ठीक आहे. सो आता न्यूज कशी लिहायची बघा. Yesterday, on 23rd of August, the main highway connecting the two major suburbs of our city witnessed a real chaos in the form of a traffic jam in which thousands of people were caught for several hours. So basically या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे, जे की मुंबईला आणि इतर 2 सिटीजला कनेक्ट करण्याचं काम करतं, तिथे खूप मोठा केऑस होता. का केऑस होता, कारण तिथे ट्रॅफिक जाम होता आणि खूप सारे लोक त्याच्यामध्ये अडकले होते. ठीक आहे. सो इट वॉज अराउंड 5 PM इन द इव्हनिंग अँड दी ऑफिस गोअर्स, म्हणजे जे ऑफिसला जाणार होते, द स्कूल बसेस ऑफ ऑफिसमधून घरी जाणारे होते आणि द स्कूल बसेस ऑफ व्हेरियस स्कूल्स अँड कम्युटर्स अलॉंग विथ मेनी अदर्स वर रिटर्निंग फ्रॉम द बिझी रूट. द ट्रॅफिक वॉज रनिंग स्मूथली but suddenly the vehicle came to an abrupt halt आणि there was utter confusion among all. म्हणजे युजली तर सगळं बरोबर चाललं होतं आत्तापर्यंत, पण अचानक काहीतरी होतं आणि कन्फ्युजन क्रिएट होतं सगळ्यांमध्ये. द ट्रॅफिक वॉज नॉट मुव्हिंग इवन अन इंच अँड सून अँगर इरप्टेड अमंग मेनी. आणि ऑब्व्हियसली काही लोकांना म्हणजे एक पर्टिक्युलर लिमिट असतं ना, तिथपर्यंत आपण शांत राहू शकतो, पण खूप वेळ झाला ट्रॅफिकच नाही हलत आहे तर आपण ऑब्व्हियसली चिडणार आहोत. ठीक आहे. मग काही लोकांनी त्यांचा अँगर पण व्यक्त केला किंवा त्यांचा राग पण व्यक्त केला. पेशंट स्लोली मेल्टेड अँड देअर वॉज आर्ग्युमेंट. आणि इनिशियली लोक शांत बसले असतील, पण नंतर आर्ग्युमेंट झालं की अरे काय पुढे जात नाही वगैरे वगैरे. सो बेसिकली हे जे काही असेल ते heated talks and even several came out from their vehicles in anger, fuming. Everyone was vexed to know that cause of that traffic jam. So people were in hurry to reach their destination, but not even one traffic police officer could be seen in the vicinity. म्हणजे लोकांना घरी जायचं होतं, पण एक पण ट्रॅफिक पोलीस ते मॅनेज करायला दिसत नव्हता. Then some excited youngsters jumped into the scene and began clearing the scene. आणि मग कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून काही यंगस्टर्स आले आणि त्यांनी ते सगळं व्यवस्थित करायला हेल्प केली. They reached at the place where the halt had begun. आणि त्यांनी हे बघितलं की कुठून एक्झॅक्टली हे ट्रॅफिक सुरू झालं आहे किंवा कोण थांबल्यामुळे हे ट्रॅफिक सुरू झालं आहे. आणि अ बॅडली वुंडेड पर्सन वॉज सीन अनकॉन्शियस इन डॅमेज्ड कार. आणि मग कळलं की एक कार थांबली आहे, त्याच्या आतमध्ये एक पर्सन आहे जो की अनकॉन्शियस आहे आणि तो त्याला खूप लागलेला आहे. सो सिच्युएशन वॉज अंडरस्टूड अँड इमिडिएटली अन ॲम्ब्युलन्स वॉज कॉल्ड बाय ऑनलुकर्स. आणि मग आसपासच्या लोकांना कळलं की नक्की काय घडलं आणि त्या लोकांनी लगेचच ॲम्ब्युलन्सला बोलवलं, सो दॅट ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज होतील आणि त्याला घेऊन जातील, सो दॅट ट्रॅफिक जे आहे ते नीट होईल परत एकदा. So within no time the ambulance arrived, followed by the police too. It took 2 hours to clear the traffic, but finally the injured person was taken in the ambulance and the damaged car was picked by the police and the traffic moved. So अशा पद्धतीने फुल इन्सिडेंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की काय कसं घडलं होतं, कुठे घडलं होतं, कशामुळे घडलं होतं आणि त्याचं कन्क्ल्युजन. सो हा जो खालचा पॅराग्राफ आहे दॅट गिव्ज वॉट कन्क्ल्युजन. हा वरचा पॅरा आपल्याला इंट्रो देत आहे की नक्की ती घटना कुठे का कशी घडली, कशी नाही ॲक्च्युली फक्त कुठे का घडली हे
सांगते कशी हे तर आपल्याला या मधल्या पॅरामधून घ्यायचं आहे. ओके, सो त्याचा परिणाम काय झालं, कॉन्सिक्वेन्सेस काय झाले, पुढे काय रिझल्ट आलं, हे सगळं तुम्हाला मध्ये लिहायचं असतं. आणि शेवटी कन्क्ल्युजन. सो इन दिस वे आपण रिपोर्ट रायटिंग करतो. असे बरेचसे एक्झाम्पल्स मी अपलोड केलेले आहेत, ते पण तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि त्यासोबतच रायटिंग स्किलबद्दल अजून कोणत्या टॉपिकवरती मी व्हिडिओ अपलोड केला पाहिजे हे पण नक्की सांगा. थँक्यू सो मच अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय.